लालू आणि पिलू. एक कोंबडी होती. त्या कोंबडीची 2 गोंडस पिल्ले होती. एका पिल्लाचे नाव होते लालू आणि दुसऱ्याचे नाव होते पिलू. लालूला लाल रंगाच्या वस्तू खूप आवडत असत. तो लाल फळे, लाल फुले आणि लाल दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे आकर्षित होत असे. पिलूला मात्र पिवळ्या रंगाच्या वस्तू आवडत असत. तो पिवळी फळे, पिवळी फुले आणि पिवळे दाणे आनंदाने खात असे. एके दिवशी दोघेही आपल्या आईबरोबर शेताजवळ फिरत होते. तेव्हा लालूला एका झाडावर काहीतरी लाल लाल चमकताना दिसले. वा, किती छान लाल फळ आहे, असे म्हणत लालू धावत गेला आणि त्याने ते लगेच खाऊन टाकले. पण अरे रे, ते फळ नव्हते, तर ती लाल मिरची होती. मिरची तोंडात जाताच लालूची जीभ आणि तोंड जळू लागले. त्याच्या डोळ्यांत पाणी आले. तो मोठ्याने रडू लागला. आई, आई, माझे तोंड जळत आहे, तो ओरडला. कोंबडी घाबरली आणि धावत लालूकडे आली. पिलू देखील पटकन तिथे पोहोचला. त्याने विचार केला, लालूला मदत केली पाहिजे. थोड्याच अंतरावर त्याला पिवळ्या रंगाचा गुळाचा एक छोटा तुकडा दिसला. पिलूने तो चोचीत उचलला आणि लालूकडे आणला. हे घे लालू, हा गुळ खा, पिलू प्रेमाने म्हणाला. लालूने लगेच गुळाचा तुकडा खाल्ला. काही वेळातच त्याच्या तोंडातील जळजळ कमी झाली. तो हळूहळू शांत झाला. कोंबडीला खूप आनंद झाला. तिने लालू आणि पिलूला जवळ घेतले आणि प्रेमाने म्हणाली, बाळांनो, फक्त रंग पाहून कोणतीही वस्तू खाऊ नये. आधी ती काय आहे हे समजून घ्यावे आणि संकटाच्या वेळी एकमेकांना मदत करणे हे खूप महत्त्वाचे असते. लालूला आपली चूक समजली. तो म्हणाला, आई, आता मी कोणतीही गोष्ट विचार न करता खाणार नाही. पिलू हसत म्हणाला, आणि मी नेहमी माझ्या भावाची मदत करीन. त्या दिवसानंतर लालू आणि पिलू अधिक शहाणे झाले. दोघेही एकत्र खेळू लागले, एकत्र दाणे टिपू लागले आणि आईचे ऐकू लागले. त्यांच्या प्रेमळ मैत्रीमुळे कोंबडीही खूप आनंदी राहू लागली. तात्पर्य: कोणतीही गोष्ट न पाहता किंवा न समजता करू नये. तसेच संकटाच्या वेळी एकमेकांना मदत करणे हीच खरी मैत्री आणि प्रेमाची ओळख आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि गोष्टींच्या दुनियेत सामील व्हा.